सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुकडी धरण प्रकल्पाच्या माणिकडोह धरण वगळता सर्वच धरणांमध्ये 100% पाणीसाठा झाला आहे। ओडस धरणातून पाणी सोडल्यामुळे मीना नदीला मोठा पूर आलाय। नारायणगाव येथील भागेश्वर मंदिराजवळील पूल व नेवकर पूल पाण्याखाली गेल्यामुळे सतर्कता म्हणून तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून मीना नदीच्या काठावर वारुळवाडी गावच्या हद्दीत असलेल्या वेताळबाबा मंदिराजवळ व कातकरी वस्ती येथे राहणाऱ्या नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे। एकूण 16 जणांना सुखरूप ठिकाणी हलवण्यात आले। नारायणगावचे पोलीस उपनिरीक्षक जगदेव आप्पा पाटील, सहाय्यक फौजदार काळूराम साबळे, हवालदार संतोष कोकणे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य निखिल वाजगे, ओंकार नायकोडी, यश जाधव व सुरेश खैरे यांनी हे मदत कार्य केले। यावेळी 65 वर्ष वयाचे रतन शंकर हिलम हे अपंग असल्याने त्यांना चादरीच्या साहाय्याने स्ट्रेचर करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। तसेच लक्ष्मी हिलम या अर्ध अपंग महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। स्थानिक शेतकरी मुद्दसर अतार, पुष्कर हांडे, बेबी दत्तात्रय यांच्या शेताजवळ असलेल्या पत्रा शेडमध्ये या सर्वांची निवासाची व्यवस्था करण्यात आली। दरम्यान आपत्कालीन मदतीसाठी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात।